गुड आफ्टरनून. जसं की तुम्हाला माहीत आहे, येत्या 3 आणि 4 जुलैला तुमची CAED या विषयाची एंड सेमिस्टरची एक्झाम आहे. तर त्या एक्झामच्या संदर्भात काही सूचना देण्यासाठी हा व्हिडिओ मी बनवत आहे. काही बेसिक सूचना आहेत. WhatsAppच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला ह्या सूचना मिळालेल्या आहेत. तरी सुद्धा मी त्या थोड्या सांगायचा प्रयत्न करतो. पहिली, विद्यार्थ्यांनी परीक्षा सुरू होण्याच्या किमान 20 मिनिटे आधी परीक्षा केंद्रावरती उपस्थित राहावे. एक्झाम हॉलमध्ये 20 मिनिटं अगोदर तुम्ही या आणि तुमची सीट ऑक्युपाय करा. विद्यार्थ्यांनी त्यांना उपलब्ध करून दिलेल्या संगणकावरील माऊस, कीबोर्ड, डिस्प्ले, ऑटोकॅड सॉफ्टवेअर तसेच इंटरनेट सेवा व्यवस्थित कार्यरत आहे की नाही याची परीक्षा सुरू होण्यापूर्वी खात्री करून घ्या. तुमचा माऊस, कीबोर्ड, डिस्प्ले, ऑटोकॅडचं सॉफ्टवेअर किंवा इंटरनेटचा काही इश्यू आहे का, हे सगळं तुम्ही सगळ्यात पहिला चेक करून घ्या. तिसरी, विद्यार्थ्यांनी वारणा विद्यापीठाच्या मूडल पोर्टलवरती लॉग इन करून दिलेले टेम्पलेट डाउनलोड करावे व त्याचे नाव GRN क्रमांकानुसार बदलावे. महत्वाचं, तुम्हाला कॅडचा पेपर सॉल्व्ह करत असताना वारणा विद्यापीठाच्या मूडल या पोर्टलवरून एक टेम्पलेट डाउनलोड करायचं आहे आणि त्या टेम्पलेटमध्येच पेपर सॉल्व्ह करायचा आहे. त्या टेम्पलेटला तुम्हाला रिनेम सुद्धा करायचं आहे. कसं करायचं ते मी तुम्हाला थोड्या वेळात करून दाखवतो. चौथी सूचना आहे, ऑटोकॅडमध्ये टेम्पलेट उघडल्यानंतर टायटल ब्लॉकमधील सर्व आवश्यक माहिती अचूकपणे भरून घ्यावी. टायटल ब्लॉकमध्ये तुमचं नाव, रोल नंबर, PRN नंबर, ह्या बेसिक इन्फॉर्मेशन फुलफिल करून घ्यायच्या. पाचवी सूचना, विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेल्या टेम्पलेटमध्ये 3 स्वतंत्र विभाग सेक्शन्स असतील. प्रत्येक प्रश्न त्यास संबंधित असलेल्या विभागामध्ये सोडवा. टेम्पलेटमध्ये तुम्हाला सेक्शन्स करून दिलेले आहेत क्वेश्चन वाईज. त्या सेक्शनमध्येच त्या करस्पॉन्डिंग क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला तिथं सॉल्व्ह करायचा आहे. ड्रॉइंग सोडवताना ते नियमितपणे सेव्ह करत राहावे. कंट्रोल S द्वारे फाईल सेव्ह होत नसल्यास ऑटोकॅडमधील सेव्ह पर्यायाचा वापर करून फाईल सेव्ह करावी. नेहमी ऑटोकॅडवरती काम करत असताना फाईल ही सेव्ह करत चला. एकतर तुम्ही कंट्रोल S बटनचा उपयोग करू शकता किंवा फाईलमध्ये टॉप अप्पर लेफ्ट कॉर्नरला सेव्ह ऑप्शन असतो. मी तुम्हाला करून दाखवतो. तर तिथून सुद्धा तुम्ही फाईल काय करू शकता, सेव्ह करू शकता. विद्यार्थ्यांनी परीक्षा उत्तरपत्रिका फक्त मूडलद्वारे सादर करावी. तुमची जी काही आन्सर शीट आहे CAED एक्झामची, ही तुम्हाला मूडल थ्रूच सबमिट करायची आहे. आन्सर शीट तुम्हाला मूडल थ्रूच सबमिट करायची आहे, दुसऱ्या कुठल्याही माध्यमातून नाही. परीक्षा पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण AutoCAD.dwg फाईल मूडलवर सादर करणे अनिवार्य आहे. AutoCADची फाईल जी तुम्ही सबमिट कराल त्या फाईलचा टाईप कुठला पाहिजे, DWG टाईप हा पाहिजे. DWG फाईलच आपल्याला मूडलवर सबमिट करायची आहे. परीक्षा दरम्यान कोणतीही तांत्रिक अडचण उद्भवल्यास संबंधित कर्मचारी अथवा पर्यवेक्षकांना त्वरित कळवावे. कुठलीही अडचण तुम्हाला आली तर सुपरवायझर असेल, सुपरवायझरला किंवा तिथं सुपरवायझर सोबत जे मदत करणारे कर्मचारी आहेत त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. फक्त मूडलवर सादर केलेल्या उत्तरपत्रिकाच ग्राह्य धरल्या जातील. इतर कोणत्याही माध्यमातून सादर केलेल्या उत्तरपत्रिका स्वीकारल्या जाणार नाहीत. जे मागाशी सुद्धा मी सांगितलं की मूडल थ्रूच तुम्हाला सबमिशन करायचं आहे. दुसऱ्या कुठल्याही माध्यमातून, दुसऱ्या कुठल्याही सोर्सनं तुम्ही सबमिशन करू शकत नाही. शेवटची सूचना, विद्यार्थ्यांनी परीक्षे दरम्यान शिस्त पाळून प्रामाणिकपणे परीक्षा द्यावी व सर्व सूचनांचे पालन करावे. सुपरवायझर तुम्हाला जे इन्स्ट्रक्शन्स देतात त्या फॉलो करा. आता ज्या मी तुम्हाला सांगितलं ते काही बेसिक सूचना मी सांगितल्या, ज्या WhatsAppच्या माध्यमातून सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. आता मात्र मूडलवरती सबमिशन करत असताना ते कशा पद्धतीनं करायचं आणि ते करत असताना काय काळजी घ्यायची, या संदर्भात मी इन्फॉर्मेशन सांगतो. तर वारणा मूडलला लॉग इन कसं करायचं, गुगलवरती याल तुम्ही. गुगलवरती वारणा मूडल टाईप कराल. त्याच्यानंतर वारणा युनिव्हर्सिटी मूडलमध्ये याल. त्याच्यानंतर तात्यासाहेब कोर इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी 2025-26 अकॅडमिक इयरमध्ये याल. त्याच्यानंतर तुमच्याकडे जे लॉग इन क्रेडेन्शियल्स आहेत त्यांना तुम्ही लॉग इन कराल. तुमचं युजर नेम आणि पासवर्ड जो काय आहे त्यांना तुम्ही लॉग इन कराल. आता हे फॅकल्टी लॉग इन आहे, त्यामुळं हा इंटरफेस थोडा वेगळा आहे. तुम्हाला दिसताना इंटरफेस वेगळा दिसेल. तर तो तुम्हाला इंटरफेस कसा दिसेल तुम्ही दाखवतो. तुम्ही ज्यावेळी मूडलला लॉग इन कराल तर मूडल लॉग इन केल्यानंतर तुम्हाला या नावाचं टेम्पलेट दिसेल एंड सेमिस्टर एक्झामसाठी. इथं FY BTech बॅकलॉगसाठी लिहिलेलं आहे, पण
तुम्हाला तिथं टेम्पलेट एंड सेमिस्टर एक्झाम CAED 2025-26 सेमिस्टर 2 या नावाचं तुम्हाला टेम्पलेट दिसेल. त्यावर तुम्हाला क्लिक करावं लागेल आणि क्लिक केल्यानंतर मग तुम्हाला ह्या काही इन्स्ट्रक्शन्स दिसतील. इन्स्ट्रक्शन मी थोडक्यात वाचून समजावून सांगतो. पहिली इन्स्ट्रक्शन आहे मेंटेन डिसिप्लिन अँड सायलेन्स थ्रू आउट द एक्झामिनेशन. एक्झाम हॉलमध्ये डिसिप्लिन मेंटेन करा, सायलेन्स ठेवा. यूज ओनली कम्प्युटर सिस्टीम अलॉटेड टू यू. तुम्हाला जी सिस्टीम अलॉट झालेली आहे त्या आणि त्याच सिस्टीमवरती तुम्हाला काम करायचं आहे. डाउनलोड द प्रोव्हाइडेड टेम्पलेट अँड रिनेम द फाईल अकॉर्डिंग टू युअर GRN नंबर. तुम्हाला फाईल डाउनलोड करायची आहे. कशी करायची आणि त्याला कसं रिनेम करायचं ते मी थोड्या वेळात दाखवतो. फिल इन ऑल द रिक्वायर्ड डिटेल्स इन द टायटल ब्लॉक, तेही मी तुम्हाला दाखवतो. सॉल्व इच क्वेश्चन ओनली इन इट्स डिझिग्नेटेड सेक्शन ऑफ द AutoCAD टेम्पलेट. तुम्हाला जसं मी सांगितलं 3 सेक्शन्स केलेले आहेत, त्या सेक्शनमध्येच तिथे आन्सर लिहायचा आहे किंवा टाईप करायचा आहे. सेव्ह युअर वर्क रेग्युलरली ड्युरिंग द एक्झामिनेशन अँड इफ कंट्रोल येस डझंट फंक्शन यूज द सेव्ह ऑप्शन अवेलेबल इन द AutoCAD. तुम्ही कंट्रोल येस बटनचा उपयोग करू शकता किंवा फाईल ऑप्शनमध्ये जाऊन सेव्ह करू शकता. कसं ते मी तुम्हाला थोड्या वेळात दाखवतो. डू नॉट कम्युनिकेट विथ अदर स्टुडंट्स ऑर शेअर फाईल्स ड्युरिंग द एक्झामिनेशन. कुठल्याही प्रकारचं कम्युनिकेशन इतरांशी करू नका. द यूज ऑफ मोबाईल फोन्स, पेनड्राईव्ह, स्मार्ट वॉचेस ऑर एनी अनऑथोराइज्ड डिव्हाइसेस इज स्ट्रिक्टली प्रोहिबिटेड. कुठल्याही प्रकारचं डिजिटल तुम्ही यूज करू शकत नाही. रिपोर्ट एनी टेक्निकल इश्यूज इमिजिएटली टू द इन्व्हिजिलेटर ऑर लॅबोरेटरी स्टाफ. हॉलमध्ये एक्झाम हॉलमध्ये तुमच्यासोबत असलेले सुपरवायझर किंवा स्टाफ लॅबोरेटरी स्टाफ मेंबर आहेत त्यांची मदत घ्या जिथं जिथं तुम्हाला अडचण येते तिथं. सबमिट द फाईल .dwg फाईल थ्रू Moodle बिफोर द एंड ऑफ एक्झामिनेशन. तुम्हाला Moodleवरती फाईल सबमिशन करायचं आहे. .dwg या फॉर्मॅटमध्येच करायचं आहे. ओनली फाईल सबमिटेड थ्रू द Moodle विदिन द प्रिस्क्राइब्ड एक्झामिनेशन टाइम विल बी कन्सिडर्ड फॉर द इव्हॅल्युएशन. Moodleवरती सबमिशन करताना टाइम बाउंड गोष्टी आहेत. वेळेचा तुम्हाला सदुपयोग करावा लागेल. वेळ डोक्यात ठेवून त्याच्यानुसारच तुम्हाला आन्सर्स द्यावे लागतील आणि योग्य वेळेत काय करावं लागतील Moodleवरती त्याचं सबमिशन करावं लागेल. तर ह्या काही बेसिक इन्स्ट्रक्शन झाल्या. आता ह्या इन्स्ट्रक्शन नंतर ज्या 2 महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत त्या कशा करायच्या मी थोडक्यात सांगतो. 2 गोष्टी आहेत तिथं, एक आहे ग्रीन कलरमध्ये, एक आहे रेड कलरमध्ये. पहिला आहे क्लिक हिअर टू डाउनलोड द AutoCAD टेम्पलेट फॉर एंड सेमिस्टर एक्झाम. तर इथं तुम्ही पहिल्यांदा टेम्पलेट डाउनलोड करायला क्लिक कराल. क्लिक केल्यानंतर बघा इथं कीप असा ऑप्शन दिसतो. त्या कीपवरती क्लिक कराल. कीपवरती क्लिक केल्यानंतर शो इन फोल्डर इथं क्लिक कराल. इथं क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला या फाईलला काय करायचं आहे, रिनेम करायचं आहे. तर सगळ्यात पहिला रिनेम करण्याच्या अगोदर ह्या फाईलला कट पेस्ट करून Ctrl+X करून किंवा राईट क्लिक करून तुम्ही इथं कट करू शकता आणि कट करून त्या फाईलला डेस्कटॉपवरती घ्या आणि डेस्कटॉपवरती आणून मग त्याला इथं काय करा, पेस्ट करा. पेस्ट केल्यानंतर या फाईलला तुम्हाला रिनेम करायचं आहे. रिनेम करण्यासाठी पुन्हा फाईलवरती क्लिक करून राईट क्लिक करून इथं तुम्ही रिनेम करू शकता. रिनेम कसं करायचं, आपल्याला GRN नंबरनं करायचं आहे. तुमचा GRN नंबर जो काय आहे, सपोज तुमचा GRN नंबर 25UGME123 असा असेल. जो तुमचा GRN नंबर असेल तर तुम्ही त्या GRN नंबरनं फक्त काय कराल, फाईलला रिनेम कराल. त्याच्यानंतर एंटर बटन मी प्रेस केलं आणि एंटर बटन प्रेस केल्यानंतर मग आता मी ही फाईल ओपन करतोय. फाईल मी ओपन केली. तर ओपन केल्यानंतर समोर तुम्हाला असे हे टेम्पलेट दिसतील. जसं मी सांगितलं तसं इथं बघा, क्वेश्चन नंबर 1A, क्वेश्चन नंबर 1B, क्वेश्चन नंबर 1C, क्वेश्चन नंबर 2A, क्वेश्चन नंबर 2B, क्वेश्चन नंबर 3A, क्वेश्चन नंबर 3B. सो प्रत्येक क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला सेपरेट काय दिलेली आहे, स्पेस दिलेली आहे. त्या स्पेसमध्ये ते तुम्ही सॉल्व्ह करा. कमिंग टू टेम्पलेट मध्ये जो टायटल ब्लॉक आहे, तो टायटल ब्लॉक तुम्हाला फिल करायचा आहे. तुम्हाला तुमचा इथं PRN नंबर काय करायचा आहे, टाईप करायचा आहे. इथं टेक्स्ट कमांडमध्ये जाऊन सिंगल लाईन टेक्स्ट किंवा मल्टी लाईन टेक्स्ट घेऊन तुम्ही काय कराल, इथं PRN नंबर टाईप कराल. तुमचा एक्झामचा सीट नंबर टाईप कराल. तुमचा रोल नंबर जो काय असेल तो इथं टाईप करा टेक्स्ट कमांडचा उपयोग करून. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर क्वेश्चन पेपर तुम्हाला भेटल्यानंतर तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह कराल. जे आन्सर्स असतील त्या क्वेश्चनचे. सपोज मी म्हणतो क्वेश्चन नंबर 1A तुम्ही सॉल्व्ह केला, असं काहीतरी क्वेश्चन एचा आन्सर असेल सपोज. त्याच्यानंतर क्वेश्चन बी तुम्ही 1B सॉल्व्ह केला. त्याच्यानंतर सपोज तुम्ही क्वेश्चन 1C सॉल्व्ह केला. त्याच्यानंतर क्वेश्चन 2A सॉल्व्ह केला. त्याच्यानंतर क्वेश्चन
त्याच्यानंतर क्वेश्चन 2B सॉल्व्ह केला, त्याच्यानंतर क्वेश्चन 3A सॉल्व्ह केला आणि त्याच्यानंतर क्वेश्चन 3B सॉल्व्ह केला. हा, आता हे सगळे क्वेश्चन्सचे आन्सर दिल्यानंतर मग तुम्हाला ही फाईल काय करावी लागेल, सेव्ह करावी लागेल. तर सेव्ह कशी करू शकतो तुम्ही, एकतर कीबोर्डवरती कंट्रोल CTRL कंट्रोल आणि यस तुम्ही काय कराल, प्रेस कराल. सो कंट्रोल यस कराल, कंट्रोल यस केल्यानंतर ती फाईल सेव्ह होईल. किंवा इथं येऊन फाईलमध्ये येऊन तुम्ही काय करू शकता, फाईलला इथं येऊन काय करू शकता, सेव्ह करू शकता. हा, बरोबर. फाईलला मी काय केलं बघा, मग अशी डाउनलोड फोल्डर होता माझा, तर डाउनलोड फोल्डर मधून डाउनलोड फोल्डर होता, इथे डाउनलोड मध्ये ती डाउनलोड झाली होती. त्या डाउनलोड मधून त्याला मी कट पेस्ट करून डेस्कटॉप वरती आणलं आणि डेस्कटॉप वरती आणल्यानंतर मी त्याला इथं काय केलं, रिनेम केलं. रिनेम केलं कुठल्या PRN नंबरनं, जो तुमचा PRN नंबर आहे तो 25UGME123 नुसार. आणि ते आता केल्यानंतर हा, मी काय केलं, इथं ती फाईल सगळे क्वेश्चनचे आन्सर दिले आणि मी आता फाईलला काय केलं, इथं येऊन सेव्ह केलं. आता सपोज ही फाईल तुमची सगळी सॉल्व्ह झालेली आहे, सगळे क्वेश्चनचे तुम्ही आन्सर दिलेले आहेत आणि फाईल तुम्हाला आता काय करायची आहे, सबमिट करायची आहे. हा, तुम्ही कुठलाही चेंज केला फाईलमध्ये, कुठलाही चेंज केला सपोज, आणि तुम्ही चुकून जर इथं जाऊन क्लोज वरती क्लिक केलं तर तुम्हाला ते विचारेल की फाईल सेव्ह करायची आहे का नाही. हा, तुम्हाला जर सेव्ह करायची असेल तर येस वरती क्लिक करा, करायची नसेल तर नो वरती क्लिक करा. तर मी इथं सपोज मला सेव्ह करायची आहे, मी येस वरती क्लिक केलं, तर येस वरती क्लिक केल्यानंतर काय होईल, ती फाईल कॅन्सल होईल. हा, तर ती फाईल कुठं आहे बघा, डेस्कटॉप वरती इथं आहे, 25UGME123 ही माझी ती फाईल आहे. मोडलवरती फाईल सबमिट करायच्या अगोदर पुन्हा एकदा ती फाईल ओपन करून चेक करा की तुम्हाला जी हवी आहे तीच फाईल तुम्ही अपलोड करत, कारण मोडलवरती फाईल अपलोड करणे ही सर्वस्वी तुमची जबाबदारी आहे. सुपरवायझरनं अपलोड केलं किंवा तिथल्या लॅबोरेटरी स्टाफ मेंबरनं मोडलला फाईल अपलोड केली, अशी कुठल्याही प्रकारची सबब चालणार नाही. फाईल मोडलवरती सबमिट करणे ही सर्वस्वी तुमची आणि तुमची जबाबदारी आहे. तर आता ती फाईल डेस्कटॉपवरती आहे. हा, इथं मी फाईल काय केली, डाउनलोड केली. तर डाउनलोड केला असेल तर इथं मार्क ॲज डन आहे. हा, ह्या मार्क ॲज डन वरती क्लिक करा, जेणेकरून ती फाईल तुम्ही काय केलेली आहे, डाउनलोड केलेली आहे. आता फाईल तुम्ही सबमिट करायची आहे, तर सबमिट करायची असेल तर मी काय करतो, इथं क्लिक हिअर टू सबमिट द DWG फाईल, इथं मी क्लिक केलं. इथं आता क्लिक केल्यानंतर बघा सबमिट करायची तुम्हाला फाईल. आता सगळ्या क्वेश्चनची तुम्ही आन्सर्स दिलेले आहेत आणि DWG फाईल तुम्हाला मोडलवरती सबमिट करायची आहे. तर ती कशा पद्धतीने करायची हे मी आता तुम्हाला करून दाखवतो. इथे क्लिक करा, क्लिक हिअर टू सबमिट DWG फाईल. हा, आता इथे क्लिक केल्यानंतर ऑप्शन येतो ऍड सबमिशन, तर त्या ऍड सबमिशन वरती क्लिक करा. ऍड सबमिशन वरती क्लिक केल्यानंतर थोडा वेळ घेईल ते. इथं प्लस साईन जो दिसतो तिथे क्लिक करा, ऍड वरती क्लिक करा. ऍड वरती क्लिक केल्यानंतर इथं अपलोड फाईलमध्ये चूज फाईल ऑप्शन दिसतो, चूज फाईल वरती क्लिक करा आणि त्याच्यानंतर ती फाईल तुम्ही कुठे ठेवलेली आहे, डेस्कटॉपला ठेवलेली आहे. तर डेस्कटॉप वरती या आणि डेस्कटॉप वरती मग तुम्ही ज्या नावानं ती फाईल सेव्ह केलेली आहे, इथं ॲटोकॅडची फाईल दिसते बघा, 25UGME123. तर ही जी फाईल आहे ही DWG फाईल आहे. सो बऱ्याचदा मुलं चुकून ही फाईल अपलोड करतात, 25UGME123.BAK. तर इथं जो फाईलचा टाईप आहे हा .BAK आहे आणि इथं जो फाईल जी टाईप आहे तो .DWG फाईल आहे. तर आपल्याला जी फाईल हवी आहे ती ही हवी आहे, ना की ही. त्यामुळे .BAK फाईल चुकून सुद्धा अपलोड करू नका, .DWG फाईल अपलोड करा. तर तिथं मी क्लिक केलं आणि मी इथं येऊन काय केलं, ओपन केलं. ठीक आहे, इथं बघा त्याचं नाव चेंज झालं. हा, आणि मग आता इथं म्हणा अपलोड दिस फाईल. अपलोड दिस फाईल म्हटल्यानंतर इथं सेव्ह चेंजेस म्हणा. ठीक आहे, आता सेव्ह चेंजेस झाल्यानंतर इथं बघा सबमिट असाइनमेंट, एडिट सबमिशन, रिमूव्ह सबमिशन असा ऑप्शन दिसतो आपल्याला. तर तुम्ही काय कराल, इथं सबमिट असाइनमेंट याच्यावरती क्लिक करा. सबमिट असाइनमेंट नंतर इथं पुन्हा विचारेल ते कन्फर्म सबमिशन, तुम्हाला कन्फर्म करायचं आहे का सबमिशन. आर यू शुअर यू वॉन्ट टू सबमिट युअर वर्क फॉर ग्रेडिंग, यू विल नॉट बी एबल टू मेक एनी चेंजेस मोर.
तुम्ही फाईल सबमिट करण्याच्या अगोदर विचार करा. एकदा फाईल तुम्ही सबमिट केली की पुन्हा सबमिशन करू शकणार नाही. त्यामुळं विचार करूनच फाईल सबमिट करा. हा, फाईल तुम्हाला कन्फर्म सबमिट करायची असेल तर इथं कंटिन्यू वरती क्लिक करा. बघा, आता कंटिन्यू वरती क्लिक केल्यानंतर इथं फाईलचा जो सबमिशन स्टेटस आहे तो चेंज होतो. इट इज सबमिटेड फॉर ग्रेडिंग. ग्रेडिंग स्टेटस दिसतो नॉट मार्क्ड, म्हणजे अजून ती चेक झालेली नाही असाइनमेंट. इथं तुम्ही जी फाईल सबमिट केलेली आहे ती सबमिट केलेली फाईल तुम्हाला नावासहित इथं दिसेल. किती तारखेला किती वाजता केली ते सुद्धा तुम्हाला इथं दिसेल. सो अशा पद्धतीनं तुम्ही काय करू शकता, Moodle वरती फाईल सबमिट करू शकता. आणि हे केल्यानंतर मग पुन्हा इथं जनरल वरती क्लिक करा. जनरल वरती क्लिक केल्यानंतर फक्त चेक करा इथं दोन्ही ठिकाणी डन केलेलं आहे. पुन्हा तुम्ही याच्यावरती क्लिक केलं तर ते पुन्हा मार्क ॲज डन म्हणेल. पुन्हा इथे क्लिक केलं तर मार्क ॲज डन म्हणेल. तर Moodle वरती सबमिशन केल्यानंतर हे इन्शुअर करा की इथं तुम्ही क्लिक केलेलं आहे आणि इथं डन असं लिहिलेलं आलेलं आहे. इथं सुद्धा डन असं आलं पाहिजे. ग्रीन टिक मध्ये डन लिहिलेलं दिसतं आपल्याला. हा, तर बेसिकली तुम्हाला मी हे सांगितलं की फाईल डाउनलोड कशी करायची, फाईल सबमिट कशी करायची. हा, तर फाईल डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला इथं येऊन तिला काय करायचे आहे, रिनेम करायची आहे. फाईलला तुम्हाला डेस्कटॉप वरती घेऊन यायचं आहे. डेस्कटॉप वरती घेऊन यायचं आहे आणि डेस्कटॉप वरची फाईल मग तुम्हाला Moodle वरती अपलोड करायची आहे. Moodle वरती फाईल अपलोड करणं, त्याचं सबमिशन करणं ही सर्वस्वी स्टुडंटची जबाबदारी आहे. ते सबमिशन करत असताना कुठल्याही प्रकारची चूक होऊ नये याची काळजी त्या विद्यार्थ्यानं स्वतः घ्यावी. हा, त्याची जबाबदारी ही सुपरवायझर किंवा तिथं असणारा स्टाफ मेंबर यांची नाही आहे. त्यांची जबाबदारी ही आहे की कुठल्याही प्रकारची टेक्निकल अडचण आली, सॉफ्टवेअरच्या बाबतीत असेल, माऊस वर्क होत नाहीये, कीबोर्ड वर्क होत नाहीये किंवा काही टेक्निकल मदत त्यांना लागत असेल, तर त्या बाबतीत मदत करणं ही सुपरवायझर आणि स्टाफ मेंबरची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. विद्यार्थ्याची जबाबदारी ही आहे की त्यानं सर्वस्वी ती फाईल Moodle वरती योग्य पद्धतीनं सबमिट करावी. सो आय होप तुम्हाला समजलं असेल की Moodle वरती CADचं टेम्पलेट कसं अपलोड करायचं आणि कसं डाउनलोड करायचं. थँक्यू.